लोकांना वाटायचं की युरोपियन कंट्रीज स्वच्छ असतात, पण इंग्लंडला गेल्या गेल्या पहिला जो प्रॉब्लेम दिसला तो म्हणजे तिकडचा कचरा. तुला याच्याबद्दल आय थिंक मला ट्रोल केलं होतं कुठेतरी सोशल मीडियावरती पोस्ट केली की पीपल वर सेइंग की युके मध्ये जाऊन का कचरा उचलतो, तिथे कचरा नसतो. गेल्या गेल्या माझी इच्छा नव्हती तिथला कचरा बघून तिथला कचरा उचलायला सुरू करेल, पण एक दिवस गप्पा बसलो, 2 दिवस गप्पा बसलो, जिकडे जाईल तिकडे प्लास्टिकच्या बॉटल्स, कॅन्स, ग्लासच्या बॉटल्स टाकलेल्याच होत्या. फरक एवढाच आहे की आपल्याकडे जो कचरा दिसतो तो सॉफ्ट प्लास्टिक जास्त सापडतं, तिकडचा कचरा महाग कचरा म्हणतो मी तिकडे. क्वालिटी प्लास्टिक, ग्लास बॉटल्स जे पार्टीज करून लोकांनी फेकलेला असतो. लोकांनी थांबवलं मला, घरच्यांचा परत फोन आला की आता तिकडे तरी नको करूस. आणि मुळात असं आहे की तू इंग्लंडला कचरा उचलू नकोस, त्या लोकांनी आपल्यावर राज्य केलं, तू त्यांची परत गुलामी करतोस. तर तेच करतोय ना. लोकांना असं वाटलं की आपण एवढे वर्ष त्यांची गुलामी केली, तिथे जाऊन तू परत त्यांचा कचरा उचलतोयस. पण इट्स नॉट अबाउट दॅट. ती विचारसरणी, ती विचारधारा घेऊन तिकडे गेलोच नाही. भारत एक ग्लोबलाइज्ड माइंडसेटचा देश आहे. आपण सगळ्यांचा विचार करून जगणारे लोक आहेत. तर केलं आपण आपलं काम सुरू. मी तिकडे जाऊन 30 दिवसाचं चॅलेंज घेतलं. युनिव्हर्सिटीचा अभ्यास सुरू होता, पण म्हटलं काहीतरी करायलाच पाहिजे, घरातून बाहेर पडलंच पाहिजे. 30 दिवस वेगवेगळ्या भागांमध्ये ब्रिस्टल शहरामध्ये कचरा उचलला. त्या लोकांना तो उपक्रम इतका आवडला की आपल्यापेक्षा जास्त त्या लोकांनी डोक्यावर घेऊन बसवलं होतं. एक दिवस बाहेर पडलो, एक न्यूज चॅनल, दुसऱ्या दिवशी दुसरं न्यूज चॅनल, कारण एक भारतीय विद्यार्थी इंग्लंडमध्ये येऊन कचरा उचलतो हे एक बोलण्याची गोष्ट झाली होती. पण पुणे मॉडेलच आपण तिकडे राबवलं. तसं की आपण पुणे ब्लॉगर्स केलंय, तसंच तिकडे ब्रिस्टल ब्लॉगर्स नावाने काम सुरू केलं.